नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत पार्टी स्पेशल रगडा पॅटीस, सगळ्यांचा आवडता. स्नॅक्स आयटम आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आपण रेसिपी बघूयात. आता इथे मी पॅटीस कसे बनवायचे ते सांगते. इथे मी बटाटे उकडवून घेतले होते. आता मी इथे धना पावडर टाकते. आता आपण बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकतोय, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मिक्स करूयात प्रॉपरली सगळं. आता आपलं मिक्स करून झालंय. आपण याची टिक्की बनवायला घेऊया. हे बघा आपली टिक्की रेडी आहे. अशाच प्रकारे आपण बाकीची टिक्की बनवून घेऊ. हे बघा आपले सगळे टिक्की बनवून झालं. आता आपण यांना शॅलो फ्राय करायला घेऊया. इथे पॅन मी ऑलरेडी तापत ठेवलेला आणि त्याच्यावरती तेल सगळीकडून लावून घेतलंय. आता आपण आपल्या एक एक टिक्की याच्यामध्ये ठेवूया. इथे आपण वरतून थोडं टिक्कीला तेल लावून घ्यायचं. गॅसची फ्लेम लोच आहे. लो फ्लेम वरती आपण आपल्या टिक्कींना शॅलो फ्राय करून घेऊया. आता आपण याला पलटवून घेऊया. दुसरी साईड शेकून घेऊया. सगळे साइड आपले उलटवलेत. आता आपण याला परत एकदा पलटून घेऊया. ऑलमोस्ट आपल्या सगळ्या टिक्क्या झालेल्या आहेत. आता आपण रगडा कसा करायचा तो बघून घेऊया. मी इथे पांढरा वाटाणा घेतला होता. तो मी 6 तास भिजवून ठेवला होता. आता जोपर्यंत आपले पॅटीस होतात तोपर्यंत आपण याला रगडा आहे त्याला आपण स्मॅश करून घेऊया. आता रगड्यासाठी इथे मी तेल तापवत ठेवलं होतं. त्याच्यात मी जिरं टाकते, थोडंसं चिमूटभर हिंग, हिरव्या मिरच्या आणि आपला इथे शिजून घेतलेला रगडा ऍड करते. चवीनुसार मीठ, थोडीशी किंचितशी हळद आणि इथे वरतून थोडी कोथिंबीर टाकते. थोडं मी पाणी ऍड करून घेते. चांगलं मिक्स करून घेऊया आणि याला 5 मिनिटं थोडंसं उकळून घेऊया. आपलं झालंय. ते चिंच आहे, ते चिंच मी 2 तास भिजू घातले होते. आता आपण गोड चटणी कशी करायची ते बघूया. गाळून घेऊया. तेल तापवत ठेवलं. त्याच्यात मी जिरा ऍड करते, चिंचेचं पाणी ऍड करते, काश्मीरी लाल मिरची पावडर, गोळ टाकून घेते. आता जोपर्यंत आपली गोड चटणी उकळते तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी कशी करून घ्यायची ती बघूया. इथे मी पुदिना घेतला, कोथिंबीर घेतली आहे थोडी, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, जिरा आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि थोडंसं त्यावरून मीठ घालणार आहे. आता मी हे सगळं मिक्सरला लावून घेते. चटणी ग्रीन होण्यासाठी मी इथे बर्फ ऍड करते. इथे आपली चटणी रेडी आहे. बर्फ टाकल्याने काय होतं, आपल्या चटणीला प्रॉपरली ग्रीनपणा येतो आणि तो टिकून राहतो. आता इथे आपली पुदिन्याची चटणी झाली आहे तयार आणि चिंचेची चटणी, गोड चटणी तयार झाली आहे. वा, खूपच टेम्पटिंग असं दिसतं. वरतून आली आपली गोड चटणी आणि पुदिन्याची चटणी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.